12वे या पदयात्रेचा हा सांगता सोहळा संपन्न होतो आहे आणि या सांगता सोहळ्याचे सभेचे अध्यक्ष आपलं सर्वांचं श्रद्धास्थान आचार्य प्रवर परमपूजनीय पट्टाधीश महदाचार्य महंत श्री सुकेनेकर बाबा शास्त्री, उपाध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद, कार्याध्यक्ष परमपूजनीय श्री अर्जुनाजाप्पा सुकेनेकर अगत्याने या कार्याला कालपासून उपस्थित आहेत. परमपूजनीय श्री बाळकृष्ण अण्णा सुकेनेकर त्यांची मोलाची उपस्थिती लाभलेली आहे. त्याचबरोबर या मंचावर उपस्थित असलेले अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, त्यात प्रामुख्याने मावंदे साहेब, मनोज भाऊ भगत, माधवरावजी गावंडे, आमचे मनोज भाऊ भगत आणि समवेत आलेले सर्वच कार्यकर्ते मंडळी. ऐन वेळेला पण अतिशय योग्य वेळेला ज्यांचं आगमन झालं ते आमचे नाशिक जिल्ह्यातील महानुभाव पंथाचे युवा कार्यकर्ते नंदूभाऊ हांडे, अनिल भाऊ जाधव, त्याच्यानंतर समवेत आलेले श्री गुंजाळ आणि सदैव हसतमुख असलेले परमपूजनीय श्री गोपीराज दादा चिरडे, योगीराज दादा ज्यांना आम्ही वैरागी म्हणतो, अंकुळनेरकर, हे सर्व आलेत. यांचं आपल्या पदयात्रेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या सर्वांना आदराचा दंडवत करतो आणि मला शास्त्रीजींनी जी एक आज्ञा केलेली आहे त्यानुसार आपल्यापुढे उभा राहतो. सज्जन हो, पदयात्रा काढल्या जातात, आपण पदयात्रेमध्ये सहभागी होतो, परंतु पदयात्रेमधून काय घेऊन जायचं हे मोलाचं असतं. यात्रेला आपण जातो, यात्रेला गेल्यानंतर घरची माणसं वाट पाहतात, लहान मुलं वाट पाहतात, घरी आपल्याला काय आणलं जाईल. मुलांना खाऊ हवा असतो, खेळणी हवी असते, मोठ्यांनाही काहीतरी हवं असतं, यात्रेतला प्रसाद हवा असतो. मग आपण 15 दिवस या पदयात्रेत दरवर्षाला सहभागी होतो. सहभागी झाल्यानंतर घरी काय नेणार हा प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार करण्याचा मोलाचा प्रसंग आहे. आपण येतो, आनंदाने येता, तुम्ही सहभागी होता, तुम्हाला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे. कारण पदयात्रा तशी सामान्य नाही. ज्याच्यात खरोखरच मनोबल असेल, ज्याच्यात शारीरिक क्षमता असेल, तोच पदयात्रेमध्ये सहभागी होऊ शकतो. ज्याचं घरात चित्त लागलेलं आहे आणि तासाला घरामध्ये मोबाईल केल्याशिवाय ज्याला करमत नाही, तो पदयात्रेमध्ये टिकू शकत नाही. ज्याने घर सोडलं तो खऱ्या अर्थाने पदयात्रेकरू ठरला हे आपण समजायचं असतं. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की पदयात्रेतून 15 दिवस सहभागी होणारी मंडळी, मग महिला असो पुरुष असो, हे त्यावेळेपुरते का असेना थोडाफार दिशेने संन्यासाच्या दिशेने वाटचाल करणारे साधक असतात. घरदार विसरलेले असतात असं आम्ही मानतो. कोण किती विसरतो हा भाग फार नंतरचा आहे. बऱ्याच वेळेला गोपीराज बाबांनी सांगितलं असतं, शास्त्रीजींनी, अहो घरी मोबाईल करू नका, काहीतरी वेगळ्या निमित्ताने बाहेर जायचं, मोबाईल करायचा, हा भाग वेगळा. परंतु 15 दिवस आपण पूर्णपणे परमेश्वर चरणी लीन झालेला असतो. आणि म्हणून पदयात्रेतून जाताना काय न्यायचं फार मोठं मोलाचं आहे. न्यायचं असतं हे आपण त्याग शिकायचा असतो, आपण कष्ट शिकायचे असतात, श्रम शिकायचं असतं. पदयात्रा ही स्वावलंबनाची पाठशाळा आहे. तुमची कामं तुम्हाला स्वतःला आपण होऊन करावी लागतात. कुणी इथे तुम्हाला पाणी आणून देणार नाही, कुणी तुमचा बिछाना टाकणार नाही. आणि पुरुषांना सवय असते उठल्यानंतर तसंच आपला बिछाना सोडायचा. माऊली येते, अंगावरच्या शालीची कपड्यांची घडी घालते, ते आता काही नाही. पहाटे 3:30ला शिट्टी झाली, उठावं लागणारच. स्वतःचे सगळे कपडे तुम्हाला आवरावे लागणार. सज्जन सुरुवातीला जड जातं, परंतु नंतर मात्र अशा प्रकारची सवय लागते की घरी गेल्यानंतर सुद्धा आपण आपले स्वतःचे कपडे, आपलं अंथरूण, आपला बिछाना आपल्या हाताने जमा करायला लागतो. पदयात्रा काय शिकवते तेही शिकवते. माणसाला स्वावलंबन, माणसाला स्वतःचा गर्व विसरणारा शिकवते. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक अभिमान असतो, मी फार मोठा आहे, मी घराचा कर्ता आहे, मी गावातला मान्यवर आहे. पदयात्रेत आल्यानंतर मात्र इथे सर्व काही समान, कोणालाही कोणताही प्रकारचा मान नाही. जे काम सांगितलं